काही लोकांचं म्हणणं आहे टार्गेट बेस्ड करा, पण टार्गेट बेस्ड करण्याचा लॉस कसा आहे की आपण टार्गेट बेस्ड प्रिपरेशन करताना आपण तो कंटेंट ग्रास्प करण्याऐवजी टार्गेट पूर्ण करण्यावरच फोकस करतो. म्हणजे आपल्याला ते कळतंय किंवा नाही कळतंय यापेक्षा हा माझं लक्ष्मीकांत पूर्ण झालं, आता मी खुश झालो, आता उद्या सगळ्यांना पेढे. म्हणजे तुम्हाला ती सांगायची घाई असते, लक्ष्मीकांत वाचून झालं बरं का, एकदा येता का पोहे खायला. तुमच्या दिवसाची सुरुवात, चला 8 ते 11 तुमचा क्लास आहे, राईट. आता तुम्हाला एक थोडक्यात तुमच्या अभ्यासाची पद्धत सांगतो. 8 ते 11 तुमचा क्लास आहे. न्यूजपेपर जानेवारी फेब्रुवारीपर्यंत वाचा, फेब्रुवारी एंडपर्यंत वाचा. फेब्रुवारी एंड किंवा 15 फेब्रुवारीला बंद केला त्याच्या एवढी चांगली गोष्ट काहीच नाही आहे. सर माझं मेन्स अफेक्ट होईल, मेन्स अफेक्ट व्हायला अगोदर प्रिलिम्स पास व्हावी लागेल, चांगली गोष्ट, बरोबर आहे. कोणालाही डिस्कस करू द्या, कोणाला नोट्स काढू द्या, वॉट एव्हर इट मे बी. 15 फेब्रुवारी, ट्रस्ट मी, 15 फेब्रुवारी शुड बी लास्ट डे. वी हॅव टू स्टॉप ओव्हर देअर. 8 ते 11 वाजता तुम्ही जाता. चला तुम्ही 11:30ला जाताय, 11:30 ते 1:30 तुमचा पहिला स्लॉट असेल, त्यानंतर 1:30 ते 2:30 जेवण असेल, राईट. 2:30 ते 5:30, 6:30 to 8:30, त्यानंतर 9:30 to 11ला अभ्यासिका बंद होतात. मग शेवटी तुमचा फायनल कॉल समजा 11:30 ते 12. आता बघा, सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही 8 ते 11 स्टडी करता, क्लास करून जेव्हा तुम्ही अभ्यासाला जाऊन बसता 11:30 वाजता, तो आपला तो टेम्पो नसतो की गेल्या गेल्या मला लगेच अभ्यासाला सगळं सुचावं, लगे अभ्यासाला आपण सेटल होत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, त्या CS कॉपीर्सवाल्याकडे किंवा वेदांत झेरॉक्सवाल्याकडे जायचं. इन्साईटचे, व्हिजनचे जेवढ्यांचे क्वेश्चन पेपर मिळतात ना, सगळ्यांचे क्वेश्चन पेपर घ्या, सगळ्यांचे घ्या. कोण चांगलं आहे, कोण वाईट आहे सगळं सोडून द्या, सगळ्यांचे पेपर घ्या. जेव्हा 11:30 वाजता तुम्ही अभ्यासाला बसाल ना, तेव्हा पहिले 15 मिनिटं तुम्हाला MCQ सोडवायचे. MCQ. परत तुमचा प्रश्न, सर कोणत्या विषयाचं, ज्या विषयात तुम्ही कम्फर्टेबल आहे. मग ज्या विषयात कम्फर्टेबल आहे तो विषय घ्यायचा, किंवा अदरवाईज प्लॅन करा. हा आठवडा बायोलॉजी, हा आठवडा हिस्ट्री, हा आठवडा जिओग्राफी, हा आठवडा पॉलिटी. म्हणजे काय होईल ना, तुम्हाला त्या विषयाचं MCQ मार्फत एक कॉन्सॉलिडेटेड नॉलेज मिळेल. प्लॅन करा, मेक प्लॅन. यू नीड टू बी अ स्ट्रॅटेजिस्ट पर्सन. स्वतःला रिस्पेक्ट द्या, स्वतः थोडंसं बसा, असं सिरियसली बसा, असं विचार करा की हे विचार का करा, जोपर्यंत तुम्ही सेल्फ वर्थ, स्वतःला किंमत देत नाहीत ना, तोपर्यंत तुम्ही पास होत नाही. ही आजूबाजूला नाटकं करणारी लोक भरपूर आहेत, लिव्ह देम. स्वतःला किंमत द्या, बसा, प्लॅन करा. 2 तास काहीच नाही सुचलं ना तरी चालतंय, पण बसलं पाहिजे. तुम्ही सेल्फ वर्थ देत नाहीत, स्वतःला किंमत देत नाहीत, म्हणून तुमच्याकडनं प्लॅन होत नाही. आज चुकू द्या, उद्या चुकू द्या. बघा लक्षात ठेवा, 1 अटेम्प्ट लागो, 2 लागो, 3 लागो, 4 लागो. ज्या दिवशी तुम्ही IAS व्हाल ना, त्या दिवशी तुम्ही IAS असता, बरोबर आहे. 4 अटेम्प्ट लागले, कुणी म्हणत ना 4 अटेम्प्ट लागले, सगळे म्हणतात ही इज IAS हा शब्द असतो. मग त्यासाठी आपल्याला त्या IAS व्हायचं फाउंडेशन आपण बिल्ड करतोय. आणि फाउंडेशन केव्हा बिल्ड होऊ शकतं, जेव्हा तुम्ही आत्ता प्रत्येक गोष्टीला मायन्यूटली वर्क करताय. ओव्हर टार्गेट्स देऊन नाही. ओव्हर टार्गेट्स दिलं की तुमची दमछाक होईल, तुमचं ब्रेन खुशच राहणार नाही, आणि ब्रेन खुश नसलं की ते वर्क नाही करणार. इट नीड इन्सेंटिव्ज. परत 1:30 वाजता तुमचा मेसचा वेळ असेल, पण फक्त शेजारचा बसलाय म्हणून आपण 1:30 पर्यंत बसतो. 1:15 वाजता आपण मेसमध्ये मनानं पोहोचलेलो असतो. आणि नॉर्मल आहे, तुम्ही यंग आहात, भूक लागणं नॉर्मल आहे, हे खूप नॉर्मल आहे. म्हणजे जर मला 1 वाजता पिक्चर असेल ना, तर मी 11:30 वाजता थिएटरमध्ये पोहोचलेलो असतो. हे नॉर्मल आहे. इट इज अ साइन ऑफ यंगनेस, युअर यूथ, यू आर यंग. ही खूप नॅचरल साईन आहे. तसं नसेल तर कुठतरी तुमच्या वर तारा चिटकल्यात. हे नॉर्मल आहे. तुम्ही तिथं अगोदर जाणं हे नॉर्मल आहे. मग पण आपल्याला कुठंतरी याला मॅनेज करायचं आहे ना. मग महत्वाची गोष्ट 1:30, तर तुम्हाला 1:15 वाजता परत MCQ सोडवायला घ्यायचंय. 1:15 वाजता अगेन अर्धा तास. तुम्ही 2:30 वाजता येऊन बसणार, दुपारी अर्धा तास झोप घ्यायची. ही सवय ठेवा, काही हरकत नाही. रात्री लोक एक थोडं, इट इज कॉल्ड एज अ पॉवर नॅप. हे तुम्ही
हा विचार नका करू की आपल्याला सवय लागेल. तुम्ही हा विचार करा, यू आर गिव्हिंग रेस्ट टू युअर ब्रेन. आणि या 1 तासाभरात बिलकुल कसलाही पिक्चर बघायचा नाही, गाणे ऐकायचे नाही, काही नाही. एकदम निवांत कूल चिल बसायचं, शांत बसायचं. किंवा जर नाही वाटलं तर एखादं फ्रेंड्स सिरियल बघायची, तेवढंच मला फ्रेश वाटेल. एनिथिंग दॅट मेक्स यू रिलॅक्स्ड शुड बी फॉलोड इन द आफ्टरनून फॉर हाफ आवर. डोळे बंद करून बसायचं तरी चालणार आहे. 2:30 वाजता आल्या आल्या परत पहिले 15 मिनटं MCQ, 5:30 वाजता परत 5:15 वाजता चहालदाराच्या अगोदर 15 मिनटं MCQ, इथं परत 15 मिनटं MCQ, इथं अगेन 15 मिनिट, अगेन 15 मिनिट, अगेन 15 मिनिट. रात्री 11:30 ते 12 या वेळेस यू हॅव टू रीड मॅगझिन्स, करंट इव्हेंट. मग झोपण्याच्या अगोदर फक्त करंट इव्हेंट वाचायला घ्यायचं, अदरवाईज नाही. राईट. याच्यावर एखादा दिवस तुम्हाला डिस्कशनला काढायचं आहे किंवा काय करायचं आहे बघा. किती झालं? अर्धा, 1, 1.5, 2 तास जो तुम्ही टाइमपास करणार होता, या 2 तासात यू आर सॉल्विंग युअर MCQs. इफेक्टिव्ह झालंय, इफिशियंट झालंय आणि इकॉनॉमिक झालंय. का? तुमचा वेळ वाचलाय, सगळ्या गोष्टी झाल्या. ही सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, 11:30 ते 1:30 या वेळेत तुम्हाला काय करायचंय तर 11:30 ते 1:30 या वेळेमध्ये कंपल्सरीली तुम्हाला जी क्लास टीचिंग सुरू आहे ही तुम्हाला वाचायची. या क्लास टीचिंगमध्ये जेवढं वाचून होईल तेवढं, क्लासच्या स्पीडनं तुमचं वाचून होणार नाही, जेवढं वाचून होईल तेवढं इट इज ओके, ॲब्सोल्युटली ओके. 2:30 ते 5:30 यामधला जो 2 तासाचा वेळ आहे, 2 आवर, राईट. त्या 2 आवरमध्ये समजा संडेची टेस्ट सोडून द्या, बाकी मंडे टू सॅटर्डे हे जे 6 दिवस आहेत, या 6 दिवसांमध्ये 4 दिवस GSची टेस्ट आणि 2 दिवस CSATची टेस्ट. पण काय ना, GSची टेस्ट तुम्ही आत्ता लगेच नका देऊ. 15 फेब्रुवारीपासून GSची टेस्ट द्यायला सुरू करा. कारण आता सध्या काय करा, तुम्ही हे वाचायला सुरू करा. कारण काय होईल, 15 फेब्रुवारी टू 15 मार्च, 15 मार्च टू 15 एप्रिल, राईट. 15 एप्रिल आणि किंवा एप्रिल एंड, ऑलमोस्ट 2.5 महिने तुम्ही टेस्ट जरी दिली तर 2.5 महिन्यामधल्या 75 दिवसांपैकी कव्हर केलं तर 40 ते 50 GSच्या टेस्ट तुमच्या सोडून होतील. आता काय होईल, आता लगेच तुम्ही जर टेस्ट द्यायला सुरू केलं, थोडंसं टेन्शन येईल, थोडं डिमोरलाइज होईल. अगोदर सगळे विषय कव्हरअप होऊ द्या. एक विषय कव्हरअप झाला की मग काय 2 दिवस GS CSAT. आता हे तुम्ही तुमच्या सोयीने डिसाईड करा. इथं CSATचा पेपर सोडवा, GSचा पेपर सोडवा, किंवा वाटलं तुम्ही दुपारी एखाद्या ठिकाणी बसून डिस्कशन करा, किंवा आणखी वाटेल जर जमलंच इथं काही प्रोग्राम नसेल, बहुतेक भस्के सरांची बॅच संपल, भस्के सरांची बॅच संपली तर हा हॉल तुम्हाला मी 2:30 वाजता डिस्कशनसाठी अवेलेबल करून देईल. आपल्या क्लासच्या मुलांनी आय कार्ड घालून यायचं आहे, तुमचा ग्रुप करायचा, इथं बसायचं. तुम्ही रात्री 7-8 वाजेपर्यंत हॉल अवेलेबल करून देईल. तुम्ही कुणीतरी असाल किंवा CCTV कॅमेरा आहे, काही इश्यू नाही. इथं या, बसा, डिस्कशन करा. त्यानंतर 6:30 ते 8:30 खूप क्रीम विषय आहे, क्रीम टाइम आहे. 6:30 ते 8:30 या वेळेमध्ये परत तुम्हाला काय करायचंय, या वेळेमध्ये तुमचा जो जुना विषय आहे, जो संपलाय, तो वाचायचा. इथं सेकंड सब्जेक्ट, बरं, सेकंड सब्जेक्ट. आणि 9:30 ते 11 आता आपण थोडे डल पडायला सुरू होतो, आता थोडा कंटाळायला सुरू होतो. मग 9:30 ते 11 मध्ये एन्शियंट आणि मेडिवल इंडिया असेल, मग सायन्स असेल, लुसेंट GK असेल, ह्या सगळ्या गोष्टी वाचायच्या. 11:30 ते 12 मॅगझिन, करंट इव्हेंट. पहा एवढा टाईट शेड्यूल आहे तुमच्याकडे, एवढं वाचायचं. हे सगळं जर तुम्ही कव्हरअप करत जर गेलात ना, ऑटोमॅटिकली एप्रिल एंडला तुम्हाला स्वतःला कळेल की आपल्याकडे खूप जास्त नॉलेज आहे. आठवड्यामध्ये 1 दिवस रिलॅक्सेशनचा हवा. आणि तुम्हाला वाटतं टेस्टचा दिवस रिलॅक्स नाही, टेस्टच्या दिवशी तुम्ही रिलॅक्स नसता, हा चुकीचा समज आहे. टेस्टचा दिवस उलट सगळ्यात जास्त तुमची एनर्जी ड्रेन होते. संडेला तुम्ही सुट्टी घेत नाहीयेत, यू आर नॉट टेकिंग इवन अ सिंगल डे हॉलिडे, सो वर्क ऑन इट. आठवड्यात एखाद दिवस लेक्चर स्किप करा, वाटलं सोडून द्या, पण 1 दिवस ब्रेक हवाय. कारण त्या दिवसाचा ब्रेक हा काय करणार आहे, तुम्हाला पूर्ण आठवड्यासाठी एनर्जी देणार आहे. अँड दिस शुड बी युअर टाइम टेबल. हा टाइम टेबल, याच्यामध्ये तुम्हाला काय मॉडिफिकेशन हवं असेल, तुमच्या ऑफिसच्या टाईमनुसार, तुमच्या रूमच्या टाईमनुसार यू मेक अन ॲडजस्टमेंट. आणखीन एक गोष्ट, हेच MPSCला कॉमन आहे, अक्षरही वेगळं नाही आहे, 100% सगळं कॉमन आहे.